नमस्कार, स्वागत आहे तुमचं पूजा चिमटे चॅनलवर. कसे आहात सगळे? तर आज विचार केला थोडा वेळ स्वतःसाठी देऊ. स्वतःसाठी वेळ काढायचा म्हटला तरी कामं काय कधी कुणा लेडीजला चुकत नाही. त्यामुळे मी इथे पटपट कामं उरकून घेत आहे. मी इथे नाश्त्यासाठी ऑमलेट चपाती बनवत आहे. खरं तर मला ब्रेड ऑमलेट बनवायचं होतं, पण ब्रेड शिल्लक नाही, त्यामुळे मी इथे चपातीचा वापर करते. ऑमलेट चपाती बनवण्यासाठी मी इथे कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर कट करून घेतली आहे. त्यानंतर तव्यावर थोडंसं तेल टाकून कांदा आणि मिरची तव्यावर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर कांदा आणि मिरची थोडेसे शिजल्यावर त्यावर फोडून मिक्स करून घेतलेला अंडा पसरवून घेत आहे. तुमच्याकडे पण कधी ब्रेड शिल्लक नसेल तर तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करा, खूप छान लागतो. तर मी इथे ऑमलेटवर मीठ, लाल मिरची, हळद, धना पावडर आणि चाट मसाला ऑमलेटवर घालून घेतलेला आहे. मी इथे सेंधा नमकचा वापर केलेला आहे. हे सगळे मसाले घालून झाल्यावर मी त्याच्यावर कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कोथिंबीर घालून झाल्यावर त्याच्यावर चपाती ठेवून घ्यायची आहे. चपातीपासून अंडं वेगळं नाही झालं पाहिजे, त्यासाठी चपाती अंड्यावर चांगली प्रेस करून घ्यायची आहे. त्यानंतर चपाती उलटून चपाती चांगली दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईस तोपर्यंत उलटून पालटून भाजून घ्यायचे आहे. तर इथे ब्रेड चपाती तयार आहे. विचार केला की चपातीसोबत चहा पाहिजे, त्यासाठी दूध तापायला ठेवलं, पण दूध इथे नासलेलं आहे, थोडीशी नुकसान झालेले आहे. तर हे दूध मी टाकून न देता त्यापासून पनीर बनवणार आहे. बाजारामध्ये जे पनीर मिळतं ते पण अशाच फाटलेल्या दुधापासून बनवलेलं जातं. दूध जरी फाटलं असलं तरी पण मी इथे चहा बनवलेला आहे. जे लोक चहा प्रेमी आहेत ते मला समजू शकतात, कारण त्यांना एक टाईम तरी चहा लागतो, त्यातीलच मी एक आहे. चहा प्रेमींच्या अंगामध्ये चहा पिल्यावर तर एनर्जीच येते. तर माझा नाश्ता करून झालेला आहे. या फाटलेल्या दुधापासून आता मी पनीर बनवणार आहे. जर तुमचंही कधी असं दूध फाटलं तर तुम्ही ते टाकून न देता त्याचं पनीर बनवू शकता. तर पनीर बनवण्यासाठी मी फाटलेलं दूध गॅसवर ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक झाकण व्हाईट विनेगर घालून घेतलेला आहे. खूप जण बोलतात का पनीर बनवल्यावर त्याचा आंबट वास येतो, तर हे व्हिनेगर घातल्यावर त्याचा वास आंबट येत नाही. ज्याच्याजवळ व्हिनेगर नसेल त्याने लिंबाचा रस टाकला तरी चालेल. इथे मी फाटलेले दूध उकळून गॅस बंद करून घेतलेला आहे. आता हे दूध गाळून घेण्यासाठी एक पातेलं, त्यावर एक गाळणी आणि एक कॉटनचा रुमाल घालून घेतला आहे आणि दूध त्याच्यावर गाळून घेतलेलं आहे. अशा प्रकारे पनीर आणि त्यातलं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे. या पाण्याचाही बरेच जण तिचा पीठ मळण्यासाठी वापर करतात, पण माझं दूध इथे खराब झालेलं होतं, त्यामुळे मी हे पाणी वापरणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही घरी दूध आणून लगेचच पनीर बनवलं जातं तेव्हा त्या पाण्याचा वापर करू शकता.
त्यानंतर हे पनीर चांगल्या प्रकारे 5 मिनिट नळाखालून धुवून घ्यायचं आहे. जर पनीर चांगलं धुवून घेतलं नाही तरीसुद्धा त्याचा आंबट वास येण्याची शक्यता आहे, त्यामुळे चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे. आता मी इथे पनीर नितळायला ठेवलेलं आहे. त्यानंतर त्याच्यातलं पूर्ण पाणी हाताच्या सहाय्याने प्रेस करून काढून टाकायचं आहे. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा जोर लावून त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. तर मी इथे पनीरमधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. त्याच्यामधलं पूर्ण पाणी काढून घेतल्यावर त्याच रुमालामध्ये त्याला पॅक बांधून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामधले पूर्ण पाणी काढून घेतल्यावर त्याच्यावर तुमच्या घरामध्ये जी काही जड वस्तू असेल ती ठेवून घ्यायची आहे आणि 2-3 तासासाठी ते तसंच ठेवून द्यायचं आहे. त्याच्यावर काही जड वस्तू ठेवल्याने त्याच्यामध्ये जे थोडं काही पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते पूर्ण निघून जायला मदत होते. आणि पुन्हा 2-3 तासाने त्याला चेक करून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. तर 2-3 तासाने लगेच तुम्ही बनवू शकता. त्यानंतर मी दुपारचं जेवण केलं. खूप दिवसांपासून विचार करत होते केस परमनंट स्ट्रेट करू, पण आज करू उद्या करू असंच चालू होतं. पण आज ठरवलं ते करूनच घ्यायचं. प्रत्येक गृहिणीचं असंच असतं. घरासाठी ती दिवसभर काम करत असते, पण जेव्हा स्वतःची वेळ येते तेव्हा ती आज करू उद्या करू असंच बोलत असते. तर त्यातलीच मी एक आहे. तर इथे त्यांनी मला पहिले केस विंचरून थोडे कट करून घेतले आणि नंतर स्ट्रेटनिंगची क्रीम केसांवर अप्लाय करून घेतली. त्यानंतर ती क्रीम केसांवर सेट होण्यासाठी अर्धा तास तसेच ठेवून दिली. त्यानंतर क्रीम सेट झाल्यावर त्यांनी हेअर वॉश करून घेतला. पुन्हा हेअर ड्राय केले आणि मशीनच्या साहाय्याने स्ट्रेट करून घेतले. पुन्हा स्ट्रेटिंग लॉक होण्यासाठी स्ट्रेटनिंग लॉकची दुसरी क्रीम अप्लाय करून घेतली केसांवर. ती क्रीमसुद्धा अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवली आणि त्यानंतर हेअर वॉश करून घेतला. त्यानंतर पुन्हा हेअर ड्राय करून फायनल स्ट्रेटनिंग करून घेतले. जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल या हेअर ट्रीटमेंटला किती खर्च आला आणि मी कुठे हेअर स्ट्रेट करून घेतले, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तर माझ्या हेअरचा असा काहीसा फायनल रिझल्ट आहे. दिवसांची इच्छा फायनली पूर्ण झाली. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये मी सकाळी जे पनीर बनवले आहे त्याची भाजी बनवण्यासाठी मी टोमॅटो, कांदा, आलं, लसूण, सुकी मिरची, 4-5 काजू घेतलेले आहे. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे. त्यामध्ये जिरे, सुके धने घालून घेतलेले आहेत आणि जे मी तुम्हाला कांदा टोमॅटो दाखवला आहे ते पूर्ण त्यात घालून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून ते 5 मिनिट शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. सकाळी बनवलेलं पनीर पण आता सेट झालेलं आहे, तर त्याचे मी स्क्यूब करून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान पनीर बनलेलं आहे.
काही जण बोलतात नसलेल्या दुधाचं पनीर खराब बनते, पण तसं काही नाही. तुम्ही त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस टाकला त्याचा आंबट वास येत नाही आणि व्यवस्थित वॉश करून घेतला. तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट होममेड पनीर तयार आहे. तर मी हे पनीर आता शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर हे पनीर दोन्ही बाजूनी गोल्डन कलर येस तोपर्यंत हलकासा शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे पनीर शॅलो फ्राय करून झालेला आहे. नंतर इथे साठी जो कांदा टोमॅटो शिजायला ठेवलेला तो पण शिजलेला आहे. आणि इथे टोमॅटोवरची स्किन वेगळी करून नंतर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. दहीमध्ये तेल टाकून त्यामध्ये बनवून घेतलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद पावडर, लाल तिखट, बेडगी मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही अशा प्रकारे नक्की पनीरची ग्रेव्ही बनवून पहा, खूप छान लागते. नंतर ग्रेव्ही थोडी शिजल्यावर त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. टाकल्यावर उकळी आल्यावर त्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे. पनीर टाकून झाल्यावर मिक्स करून त्याची पण काढून घ्यायची आहे. मध्ये पनीर टाकल्यावर ते फक्त 5 मिनिटच उकळून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून बंद करायच्या 2 मिनिटं आधी पनीर मसाला आणि कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे. आणि टेस्ट बॅलन्स होण्यासाठी त्यामध्ये हाफ टीस्पून साखर टाकून घ्या. पनीर शिजल्यावर त्यामध्ये कोथिंबीर टाकून गार्निश करून घ्यायचं आहे. तयार आहे पनीर मसाला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.